बघा अशी द्या धुनी. हे सगळं धुनीचं सामान आहे. ओवा, शेपा, धुनीचं सामान. लसणाचा पाचोळा, धुनी घेऊ शकता. असं बघून घ्या. मला सांगलं तर किती लागली नाही तर मी टाकत नाही. शेक लागला ना. तोंडाला अशी तुम्ही बाळातनीला धुनी देऊ शकता. आत्ताच मी बाळातनीला धुनी कशी देतात ते दाखवलं तुम्हाला. तर ती धुनी कशी द्यायची, कारण मी जास्त जोरात काही बोलले नाही. बाळ असल्यामुळं बाळ झोपलेलं होतं म्हणून मी काही जास्त आवाज केला नाही. पण मी आता त्याची समजून सांगते तुम्हाला, ऐका. बाळाला धुनी का द्यायची, तर बाळातनीच्या शरीराला उघड्या अंगावर धुनी द्यायची, मालिश करायची, आंघोळ घालायची, त्याच्यानंतर तिला धुनी द्यायची. धुनी कशाची द्यायची, शेपा, ओवा, काही आयुर्वेदिक हे भेटतं, चूर्ण भेटतं, त्याची धुनी द्यायची. लसणाचा पाचोळा घ्यायचा, त्याची धुनी द्यायची. बाळातनीच्या पूर्ण अंगाला धुनी दिल्यानंतर बाळातनीला घाम येतो, घाम आल्यानंतर तिचा शिनभाग निघतो, त्याकरता ही धुनी द्यायची. त्याच्याकरता या धुनीचा वापर करायचा. म्हणून आता मी तुम्हाला धुनीचं कशी द्यायची ती तर मी दाखवलेलीच आहे, पण हे औषधं पण मी तुम्हाला आता सांगितलेले आहे. तसं तुम्ही घरी उपाय करू शकता. आणि धुनी देताना जर नॉर्मल बाई झालेली असेल डिलिव्हरी तरच तिच्यावर उपयोग करा. सिझर झालेल्या बाईला धुनी देता येत नाही, टाक्यांना त्रास होतो. आणि जर टाके पडलेले असेल डिलिव्हरी नॉर्मलला तर तुम्ही आतून कपडे घालून तिला धुनी देऊ शकता.